सर्व रसिक श्रोत्यांना नंदकुमार म्हणता सप्रेम नमस्कार. मित्रांनो, दिवाळीचा आज दुसरा दिवस. आज पारबा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला बलिप्रतिपदा, आणि या निमित्ताने मी आपणा सर्वांना सुख, समृद्धी, भरभराटी, आयुरारोग्य हे सर्वांचा इच्छा व्यक्त करतो. आणि आज आपणापुढे एक दिवाळीचीच कविता सादर करू इच्छितो. ही कविता आहे अक्कू बक्कूची दिवाळी, आणि कवयित्री आहेत इंदिरा संत. इंदिरा संत यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील इंडी या गावी 4/1/1914 रोजी झाला. त्यांनी तिथून आणि बेळगाव, पुणे इथून BA BEd केलेलं आहे. आणि यांच्या ज्या कविता असतात त्या बहुतेक स्त्रीवादी कविता असतात. अगदी हळुवारपणे स्त्री जीवन उलगडत यांच्या कवितेतून जातं. आजपर्यंत जवळपास 25 पुस्तके यांची प्रकाशित झालेली आहेत. त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव इंदिरा दीक्षित. 1935 त्यांनी नारायणराव संत यांच्याबरोबर विवाह केला आणि त्या बेळगाव येथील ट्रेनिंग कॉलेजला जॉईन झाल्या आणि शेवटपर्यंत प्राचार्यपद उपभोगून त्या निवृत्त झालेल्या आहेत. त्यांचा मृत्यू 13/7/2000 रोजी झाला होता. एक भावकवयित्री म्हणून दुःखानुभूतीतून प्रगल्भ होत झालेली त्यांची कविता अतिशय सुंदर पद्धतीने त्या व्यक्त करतात. स्त्री जीवनाविषयी हळुवारपणे त्यांनी बरेचसे विचार मांडलेले आहेत, आणि त्यावरच ही अक्कू बक्कूची दिवाळी ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. या कवितेत एक स्वाभिमानी अशा या 2 छोट्या मुली अक्कू आणि बक्कू, त्यांना मामांचा सांगावा येतो की तुम्ही मामाकडे या, मी मोटार गाडी घेऊन येतोय. त्यांना आनंद होतो. परंतु जेव्हा आई त्यांना सांगते की आपली परिस्थिती काय आहे, तर परिस्थितीची जाणीव झालेली या बहिणी नंतर कशा वागतात हे आपल्याला पुढील कवितेतून दिसेल. तर या आनंददायी वातावरणात आपण ही एक हळुवार, आनंददायी, तशीच अगदी हृदयाला भिडणारी ही कविता ऐकूयात. अक्कू बक्कूची दिवाळी. आला मामाचा सांगावा, अक्कू बक्कूला पाठवा. आला मामाचा सांगावा, अक्कू बक्कूला पाठवा. आली जवळ दिवाळी, दोघी येतील आजोळी. घरी मोटार आली ना, घेऊन दोघांना जाईन. दोघे आनंदाने फुलल्या, आई भोवती नाचल्या. दोघे आनंदाने फुलल्या, आई भोवती नाचल्या. दारी मोटार येणार, मामा घेऊन जाणार. दारी मोटार येणार, मामा घेऊन जाणार. मामा आम्हाला नेणार, आम्ही आजोळी जाणार. दोघींना अतिशय आनंद झालेला आहे. पण आई मुळीच बोलेना. आई मुळीच बोलेना, काम हातात सोडेना. अक्कू सुजानं थांबवणी, मिठी घातली आईला. काग मुळीनं बोलसी, सांग धाडते मुळाशी. काग मुळीनं बोलसे, सांग धाडते तुम्हासी. घेऊन दोघींना जवळ, आई बोलली प्रेमळ. तुम्ही दोघीही जाणार, कशी तयारी होणार.
बरे कपडे रोजला, कोरे चांगले सणाला. खण रेशमी मामीला, एक खेळणे बाळाला. नाही पगार अजून, कसे यावे हे जमून. आता तिकडं जायचं म्हटल्यावर मामीला एखादा कंठ घेऊनच जावं लागेल, बाळाला एखादं खेळणं घेऊन जावं लागेल. थोडे कोरे कपडे आपल्या अंगावर हवेत. रोजचे आहेत आपले कपडे, परंतु सणावाराला कोरे कपडे हवेतच. तर हे कसं जमून यावं, कारण अजून पगार झालेला नाही. आणि मग हे त्या दोघी ऐकतायत. दोघी मुळीनं रुसल्या, दोघी निमुट उठल्या. दोघी मुळीनं रुसल्या, दोघी निमुट उठल्या. काचा कवड्या खेळत, दोघी क्षणात रंगल्या. उद्यापासून दिवाळी, घरी नाहीत चाहुली. उद्यापासून दिवाळी, घरी नाहीत चाहुली. नाही फटाके सामान, नाही खमंग तळण. परिस्थिती. दोन पणत्या दारात, दोघी बहिणी घरात. दोन पणत्या दारात, दोघी बहिणी घरात. बक्कू जरासी रुसली, अक्कू निमुट राहिली. बक्कू छोटी होती, तिला थोडंसं वाईट वाटलं, थोडी रुसली ती. पण अक्कू समजदार झालेली होती, त्यामुळे ती निमुट राहिलेली आहे. दोघी बसल्या दारात, रस्ता उधळी दिवाळी. आली मामाची मोटार, आली मामाची मोटार. अक्कू सांगते कानात, बक्कू ऐकते शहाणी. अक्कू सांगते कानात, बक्कू ऐकते शहाणी. दोघी करीती स्वागत, मामा बसले. दोघी करीती स्वागत, मामा बसले चहाला. दोघी गळ्यात पडल्या. आता उद्याला येणार, आम्ही येथेच राहणार. मामाला ते खोटंच सांगतायत की उद्या आमच्याकडे आमची आत्या येणार आहे, त्यामुळे आम्ही इथंच राहणार आहोत. आत्या उद्याला येणार, आम्ही येथेच राहणार. आम्ही येथेच राहणार, नाही येणार. शब्द ऐकून दोघींचे डोळे स्तिमित आईचे. शब्द ऐकून दोघींचे डोळे स्तिमित आईचे. किती ते सामान, मामा आणती काढून. किती ते सामान, मामा आणती काढून. आणि पुढे खोकी दारूच्या कामाची, खोकी परकर झग्याची. मामानं काय आणलेलं आहे पुढे? दारूच्या कामाची म्हणजे दारूचे आपले फटाके आणलेले आहेत. त्यानंतर यांच्याकरता झबलं, परकर वगैरे हे आणलेलं आहे. एक रेशमी पातळ आईला आणलेलं आहे. खोकी दारूच्या कामाची, खोकी परकर झग्याची. एक रेशमी पातळ, 2 डब्यात फराळ. एक रेशमी पातळ, 2 डब्यात फराळ. नाही येणार म्हणून आहे दिलेले मामीनं, तुम्ही ताईच्या माळणी. मामा सांगतो की मला वाटलंच होतं तुम्ही येणार नाही, आणि त्यामुळंच मामीनं हे सगळं काही दिलेलं आहे तुम्हाला. तुम्ही ताईच्या माळणी, दोघी गुणाच्या गळणी. तुमचे गुपित कळाले, डोळे मामाचे भरले. आला मामाला गहीवर, घेता दोघींना जवळ. आला मामाला गहीवर, घेता दोघींना जवळ. मामा जाताच निघून, आली दिवाळी धावून. नव्या झग्याच्या झोक्यात, दारू शोभेची बरसात. नव्या झग्याच्या झोकात, दारू शोभेची बरसात. सरसर कारंजे उडाली,
तारा मंडळे फिरली, सरसर कारंजे उडाली, तारा मंडळ फिरली, बाण उडाले नभात, ठो ठो फटाके कानात. बाण उडाले नभात, ठो ठो फटाके कानात, अक्कू बक्कूची दिवाळी अशी थाटामाटात, अक्कू बक्कूची दिवाळी अशी थाटामाटात. तर इंदिरा संतांनी अतिशय सुंदर अशी ही कविता लिहिलेली आहे. आणि ये अक्कू बक्कू गरीब असल्यामुळे त्यांच्यावर त्यांच्यावर कुठले संस्कार आईनं केलेले आहेत ते पण यातून दिसतंय आपल्याला. तर आपल्याला जर ही कविता आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, शेअर करा आणि आपल्या कॉमेंट्स पण द्या. लाईक पण हव्या आहेत. धन्यवाद. परत एकदा आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.